प्रश्न क्रमांक 69. ए, बी व सी या तिघांच्या वाट्याला 5,000 2:3:5 या प्रमाणात वाटले तर सीच्या वाट्याला किती रुपये येतात? बघा, ए बी सी तिघे आहेत. ठीक आहे, ए बी सी आणि आपण त्यांना किती रुपये वाटले? टोटल 5,000 रुपये वाटलेत. कोणत्या प्रपोर्शन मध्ये वाटले? 2, 3 आणि 5. आता आपण काय करू, याला ना 2x मानू, याला 3x मानू आणि याला 5x मानू. म्हणजे टोटल रुपये किती झाले? 5 आणि 3 8 9 10 10x. 10x बरोबर किती आहे? 5,000 आहे. म्हणजे x ची किंमत किती होईल? 10 गेले आणि हे 10 गेले म्हणजे 500 रुपये. म्हणजे याचाच अर्थ ए ला किती रुपये भेटले असतील? 2 गुणिले x म्हणजे 500 गुणिले 2 किती झाले? 1000 रुपये. बी ला किती भेटले असतील? 5 त्रिक 15 1500 रुपये. आणि सी ला किती भेटणार? 5 5 25 2500 रुपये. आता तुम्ही यांची ऍडिशन कराल तर 5,000 यायला पाहिजे. बघा, 1000 आणि 1,500 किती झाले? 2,500 5,000 झाले. त्यांनी काय विचारले बघा, सीच्या वाट्याला किती रुपये येतात? सीच्या वाट्याला आपण काढले ना 2,500 रुपये येतात. म्हणजे आपला आन्सर काय येईल? आन्सर क्रमांक 3 2,500 रुपये. प्रश्न क्रमांक 78 बघा, तुमच्या मित्राला दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? पहिलं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे की मी माझ्या मित्रांना सांगेल की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली. ठीक आहे. दुसरं सांगितलंय दारू पिण्यास नकार देईल. हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. नंतर फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेल, हे तर चुकीचंच आहे. म्हणजे मित्र दारू पितात म्हणून तुम्ही पण पेले, चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला प्यायची नाहीये ना. त्यांनी काय सांगितलंय की तुमच्या मित्र दारू पिणे आवडते आणि तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत आहे, त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल. बघा, तुम्हाला बाहेर ठेवायचं स्वतःला. नकार देईल आणि त्यांना खोटे बोलेल. खोटे बोलेल असं उत्तर असू शकत नाहीये. त्याच्यामुळे 3 आणि 4 येऊ शकत नाही. आता 1 आणि 2 मध्ये मला वाटते की दारू पिण्यास सरळ सरळ नकार देणं कधी पण चांगली गोष्ट होईल. त्याच्यामुळे मला वाटते की याचा आन्सर 2 असायला पाहिजे, दारू पिण्यास नकार दे. कारण पालकांचे नाव सांगून आणि मग त्यांना नकार देणे हे थोडंसं चांगलं नाही वाटत. मग डायरेक्ट आपण नकार दिलेला कधी पण बेटर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 79. तुम्ही बसमध्ये आहात. तुमची बस तुमच्या थांब्यावर पोहोचते पण तरीही तुम्ही प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढले नाही. समजा मला पुढच्या स्टॉपला उतरायचं आहे आणि बसमध्ये खूप गर्दी आहे, मी तिकीट काढलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्ही काय कराल? पहिल्या पर्याय दिला, चालकाजवळ पैसे देऊन त्याला सांगेल की वाहकाला दे. चालक तर गाडी चालवते, त्याला आपण डिस्टर्ब करू शकत नाही. मी त्याला तिकिटाचे पैसे द्यायला गेलो, त्यांनी हात त्याचा स्टेअरिंग वरनं काढला, ऍक्सिडेंट होऊ शकतो. पहिल्या पर्याय नाही होऊ शकत. पेच टाळण्यासाठी पटकन बाहेर उडी मारेल. बाहेर उडी मारली तुमचा अपघात होऊ शकतो. नाही. वाहकाला बोलवून पैसे देईल, तिकीट घेईल, ठीक वाटते. वाहकाला देण्यासाठी जवळ बसलेल्या एखाद्याला पैसे देईल, हे पण चुकीचं आहे. बघा, वाहकाला देण्यासाठी जर मी एखाद्याला पैसे दिले आणि त्या माणसाने समजा नंतर म्हणजे वाहक म्हणजे कंडक्टरला पैसेच नाही दिले तर मग त्याच्यामुळे याचं मला उत्तर वाटते की 3 असायला पाहिजे. वाहकाला बोलावून पैसे देईल व तिकीट घेईल. प्रश्न क्रमांक 58 बघा, एका मुद्दल रकमेवर दर साल दर शेकडा म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 945 रुपये होते तर मुद्दलाची रक्कम किती असेल? आता बघा, यांनी काय सांगितलं माहिती आहे का? पहिल्या वर्षी ना रकमेवर 10% आपल्याला व्याज भेटतं. नंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला परत 10% हे जर आपल्याकडे आधी ऑलरेडी असतं, परत 10% पण आपल्याला या रकमेचं पण भेटतं. आणि हे जे इंटरेस्ट भेटलेलं असतं ना चक्रवाढमध्ये काय होतं माहिती आहे का? तुमच्या मुद्दलावर तर तुम्हाला इंटरेस्ट भेटतोच 10%चा. हा तुम्हाला पहिल्या वर्षी भेटलेला आहे, हा दुसऱ्या वर्षी पण भेटणार. पण जो पहिल्या वर्षीचा इंटरेस्ट होता ना त्याच्यावर पण 10%, म्हणजे 10%च्या 10% किती झाले? म्हणजे 1% झाला. म्हणजे टोटल टक्के किती झाले? 10, 20, 21%. म्हणजे 21%ची यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. 21%ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 945 945. आणि त्यांनी विचारलंय की मुद्दलाची रक्कम किती असेल. आता मुद्दलाची रक्कम म्हणजे 100% म्हणजे किती झाले? आता इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय माहिती आहे का? 945 इंटू 100 अपॉन 21. आता बघा, 7ने आपण मला वाटतं भाग जायला पाहिजे. 7 त्रिक 21, 7 एके 7, 7 त्रिक परत 21, 7 5 35. ठीक आहे, गेला. आता बघा, 5 आणि 3 8 9 म्हणजे 135 ला 3ने भाग जातो. 3 एके 3, 3 चौक 12, 3 5 15 म्हणजे 4500. आपला आन्सर आहे 4,500. 4,500 ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा काय दिलं त्यांनी. जर प्लस म्हणजे मायनस असेल, प्लसला यांनी दिलं की मायनस लिहा. मायनस म्हणजे इंटू असेल, मायनसला इंटू लिहा. नंतर म्हणताय भागिले जे आहेत त्याला आपण प्लस लिहा. नंतर गुणिलेला बोलताय की डिवाइड लिहा.
तर त्यांनी विचारले की 25 इंटू 5 डिवाइडेड बाय 7 मायनस 4 प्लस 9. आता या क्वेश्चन मध्ये आधी काय करायचं माहिती का, त्यांनी ज्या कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत, त्यांनी जे कंडिशन ना ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आता बघा त्यांनी काय दिलंय की गुणिलेला तुम्ही भागिले लिहायला पाहिजे. म्हणजे इथे बघा 25 भागिले इथे येईल, नंतर भागिलेला त्यांनी काय लिहायला सांगितलंय, प्लस लिहा, म्हणजे तुम्ही प्लस लिहाल, नंतर 7 लिहिल. त्यांनी बोलले मायनसला काय लिहा, इंटू लिहा, मी इथे इंटू लिहिल 4. प्लसला त्यांनी काय लिहायला सांगितले, मायनस लिहायला सांगितले, मग इथे मी -9 लिहिल. आता याचं उत्तर बघा कसं येईल. आधी आपल्याला काय करायचं, मस्त प्लस आणि मायनसच्या आधी आपल्याला हे जे भागिले आणि गुणिले असतात ते सॉल्व्ह करायचे असतात, भागू बेव. मग आता बघा 25 भागिले 5 किती झाले, 5, प्लस 7 चोक 28 मायनस 9 म्हणजे किती झाले बघा, 28 मधून 9 गेले, झाले आपले 19. 19 आणि 5 झाले 24. माझं उत्तर पर्याय क्रमांक 2 24.